नमस्कार, मी ॲडव्होकेट लक्ष्मण वाठोरे, राहणार पाथर्ड, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड येथील रहिवासी आहे। आज जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। निवेदनाचा असा विषय होता की प्रस्तावित अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्या कार्यक्षेत्रात हदगाव तालुक्यातील एकाही गावचा समावेश न करण्याबाबत हरकत आक्षेप मी आज लेखी स्वरूपात दिलेली आहे। माझ्या या हरकतीमध्ये मी असं नमूद केलेलं आहे की हदगावपासून किनवटचं जे अंतर आहे 110 ते 120 किलोमीटर आहे आणि हदगावपासून नांदेड शहराचं जे डिस्टन्स आहे ते 60 किलोमीटरच्या अंतरावर आहे। यामुळे हदगाव तालुक्यातील प्रमुख ज्या काही अडचणी आहेत, आरोग्य व्यवस्था, शिक्षण व्यवस्था, दळणवळणाची जी काही साधने आहेत, त्यापासून अनेक नागरिकांना किनवटमध्ये जर समावेश केला तर नागरिकांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागेल। आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत सुद्धा मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात। आणि पाहिलं तर एकंदरीत तामसा सर्कल, निवगा सर्कलचा जर आपण विचार केला तर 160 ते 170 किलोमीटरचं अंतर हे किनवटपर्यंत आहे आणि तामसा सर्कलपासूनचं जे आहे ते 40 ते 50 किलोमीटर अंतर नांदेडला असल्या कारणाने सर्व शैक्षणिक बाबतीत किंवा आरोग्याच्या बाबतीत विद्यार्थ्यांना हे याबाबत जवळ पडेल अशा संदर्भात आज निवेदन दिलेलं आहे। आणि नक्कीच या माझ्या हरकतीचा आक्षेपाचा अनेक विचार करून साहेब योग्य ते निर्णय घेतील अशी मला खात्री आहे। धन्यवाद। जर मागणी तुमच्या पूर्ण नाही झालं तर पुढचा पाऊल काय असणार? पुढचा पाऊल मागणी जर मान्य न झाली तर आमच्या भविष्याच्या संदर्भात आम्ही योग्य ते निदर्शने किंवा आंदोलने सुद्धा आमच्या तालुक्याचा समावेश किनवट तालुक्यात करण्यात येऊ नये म्हणून आम्ही नक्कीच या संदर्भात आंदोलने किंवा वेळ पडली तर आंदोलने किंवा निवेदने देऊन सुद्धा जर नाही पडले तर आम्ही नक्कीच आंदोलन करू।